आता बघा, हा महागाईचा जमाना आहे. महागाईच्या जमान्यामध्ये दोन्ही नवरा बायकोनी कमावलं तरच आपलं घर चालणार आहे. परंतु काही ठिकाणी काय होतं की नवरा हा मरमर कष्ट करतो, परंतु काही बायकांना त्याचं अजिबात धैर्य म्हणजे काहीच त्यांना हे नसतं. आणि काही बायकाला त्याची जाणीव नक्की असते. कारण की आता आपण सहज म्हणतो की स्त्रियांनी कितीतरी नवऱ्यांना रडवले, आणि मी उलटं म्हणन सगळ्याच गव्हासंग किडे कधीच तुम्ही रगडू नका. कारण की काहींनी जरी नवऱ्यांना रडवलं असलं तर काहींनी वनामध्ये सुद्धा नवऱ्याला हसवलेले. एक्झाम्पल सीतामाई, की कैकईने जर दशरथ राजाला राजवाड्यात रडवलंय ना, तर सीतामातेनं नक्कीच रामराजाला वनामध्ये हसवले. म्हणजे स्त्रियांमध्ये सुद्धा भरपूर प्रकार आहेत. आपण एकाच गणतीत कधीही स्त्रियाला बसवू नका की सगळ्या स्त्रिया सारख्याच असतात, असं कधीच नसतं. आता आमचा सहज विषय असा होतो स्टेशनला की काही बायका काय करतात की पिक्चरला नेलं तरच घरात नीट वागणार, पिकनिकला नेलं तरच नीट वागणार, हॉटेलमध्ये जेवायला नेलं तरच नीट वागणार. म्हणजे त्यांचं घरातलं नीट वागणं म्हणजे नवऱ्याच्या खिशाला भर. बरोबर आहे की नाही? कारण की इथं आम्ही ऐकतोय म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे. मग मला सगळ्या स्त्रियांना सांगायचं आहे आणि सगळ्या पुरुषाला पण सांगायचं आहे की सगळे पुरुष हे सारखे नसतात, तसं सगळ्या स्त्रिया ह्या सारख्याच नसतात. कारण की काही स्त्रिया जरी नवऱ्याचा खिसा रिकामा करतात ना, तर काही स्त्रिया तो रिकामा झालेला खिसा भरायला मदतसुद्धा करतात. म्हणून कधीच माणूस सहज म्हणतो सगळ्या स्त्रिया हे सारख्याच. म्हणजे कसं गव्हासंग कधी पण किडे पण रगडले जातात. म्हणजे एका बाईने जर असं वाईट वागलं तर सगळ्या स्त्रिया त्याच्यामध्ये नक्कीच पुरुष धरतात. बरोबर आहे की नाही? आणि मेन म्हणजे आता पंढरीची जर वारी आली, शेतकरी कुटुंबातली मी स्त्री सांगते तुम्हाला, जर पंढरीतली वारी आली आणि जर बाजरीची पेरणी म्हणा काही जरी काम असेल, तरी तिचा धनी जर म्हटला की पांडुरंगाच्या दर्शनाला मला मुक्ताईच्या पालखीमध्ये जायचं आहे, पण आता हे इथलं काम कोण करणार, तर शेतकरी घरची स्त्री नक्कीच त्यांना म्हणते धनी तुम्ही नक्कीच पांडुरंगाच्या दर्शनाला जा, हे 4 दिवसाचं कष्ट आहे मी आणि माझी मुलं करून घेऊ, पण ज्या पांडुरंगाने आपल्याला आजपर्यंत खुश ठेवले, सुखी ठेवले, त्या पांडुरंगाची वारी चुकवू नका. अशा म्हणणाऱ्या पण स्त्रिया भरपूर आहेत. आणि काही जणी पिक्चरला दाखवलं नाही म्हणून रुसणाऱ्या पण स्त्रिया आहेत. म्हणून सगळ्या स्त्रिया ह्या कधीच सारख्या नसतात. स्त्रीने जर ठरवलं तर तिची कहाणी ही वेगळी असते. आणि स्त्री आपल्या घराला परत जन्म देत असते. जशी ती आपल्या लेकरांना जन्म देते ना, तसंच आपलं घर कसं सजवायचं, कसं टिकवायचं, कसं चालवायचं. म्हणून स्त्री ही घराला जन्म देणारी नक्कीच असते. परंतु आपल्याबरोबर सगळ्यांची गणती कधीच होत नाही. म्हणजे मला एकच त्यातलं सांगायचं आहे की गरीब घरची स्त्री आणि मोठ्या घरच्या स्त्रीमध्ये भरपूर डिफरंट फरक आहे. त्याच्यामुळे सगळ्या स्त्रियांना कधीही एकाच रांगेत बसवू नका. ज्या स्त्रियांनी राजवाड्यात कैकेयीने रडवलाय तर सीतामाईने हसवलाय सुद्धा. म्हणून स्त्रिया नक्कीच देवीचं रूप आहेत. पण त्याच्यातून सुद्धा पुतना पण जन्मलेली आहे का नाही, कैकेयी पण जन्मलेली आहे आणि मंथरा पण जन्मलेली आहे. म्हणजे या तिघींमुळं सगळ्या स्त्रिया बदनाम झालेल्या आहेत. आणि आता कलियुगात सुद्धा काही मंथरा पण आहेत, काही कैकेयी पण आहेत आणि काही पुतना पण आहेत. परंतु आपल्याला ह्या तिघींचं कधीही वर्तवणूक करायची नाही. आपल्याला सीतामाईसारखं राहायचं आहे. आणि मला पुरुषांना पण सांगायचं आहे, जर तुम्हाला आपल्या घरात सीतामाई पाहिजे ना, तर प्रथम तुम्हाला रामराज्य आणावं लागेल. जेव्हा तुम्ही राम होताना त्यावेळेस तुम्हाला नक्की सीतामाई भेटेल. म्हणून कधीही स्त्रियांना कधी कमी लेखू नका. आपलं संसार आहे आपणच करायचा आहे. आणि स्त्रियांनी फक्त नवऱ्याचा खिसा रिकामा करायचं कधीच बघायचं नाही. तो भरण कसा याच्याकडे पण लक्ष द्या. मौज मस्ती तर सगळं होणारच आहे, परंतु कष्ट करण्याची पण ताकद ठेवा. ज्यावेळेस पुरुषाकडे पैसा नसतो ना, त्याच वेळेस स्त्रिया ह्या डब्यातून त्या डब्यातून नक्कीच तुम्हाला पैसे काढून देत असतात. हे तर तुम्ही कोरोना काळात पाहिलं आहे की नाही सगळ्यांनी. पैसे कुठून 500च्या नोटा बाहेर आलेत. त्यावेळेस अक्षरशः पुरुषसुद्धा थक्क झाले होते की यांनी कुठं रे पैसे लपवले होते. बरोबर आहे की नाही? म्हणून पैसा हा स्त्रिया अशा ठिकाणी का लपवतात की तो आपल्याला भविष्यामध्ये आपल्या संसारासाठी उपयोगात आला पाहिजे. आणि आता काही पुरुष म्हणतात की रोज आमच्या खिशातून पैसे जातात, रोज आमच्या खिशातून पैसे जातात. पण तुम्हाला ते पुरुषांना एकच सांगायचे की असा आजपर्यंत कोणताच पोलीस झालेला नाही की
ही बातमी त्याच्याकडे गेली आणि त्यांनी तक्रार नोंदवली, पण त्यांनासुद्धा आजपर्यंत निकाल लावता आलेला नाही. कारण त्यांनासुद्धा माहिती आहे की हा पैसा जरी स्त्रियांनी घेतला तर वाईट काळात त्याच मदत करत असतात. म्हणून हा खास माझा व्हिडिओ आज स्त्रियांसाठी होता. मग स्त्रियांनी नक्की लक्षात ठेवा की आपल्याला मंथरा काही व्हायचं नाही आहे. सर्वसाधारण स्त्री होण्याचं नक्की धाडस करा. नाही सीतामाई बनता आलं ना तर सर्वसाधारण स्त्री नक्की व्हा.